पंचायत तालुका त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने अंजनेरी वरचा फाटा येथे प्रवेशद्वार कमान करणे, तळ्याचीवाडी येथे रस्ता आणि भूमिगत गटार बांधणे, कोळीवाडा येथे रस्ता पाईपलाईन करणे, दरेवाडी येथे पाण्याची टाकी बांधणे, मोहिमेवाडी येथे रस्ता अंगणवाडी दुरुस्ती करणे, हंगोटेवाडी रस्ता अंगणवाडी दुरुस्ती, डांबरवाडी गटार बांधकाम करणे, गाजरवाडी येथे समाज मंदिर अंगणवाडी दुरुस्ती या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा सरपंच जिजाबाई लांडे, नाशिक फेडरेशन संचालक आणि काँग्रेस तालुका अध्यक्ष संपत नाना सकाळी, माजी कार्यकर्ते भास्कर खोसकर, उपसरपंच सागर चव्हाण, पोलीस पाटील संजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य भास्कर भाऊ लहांके, जिजाबाई बदादे, राजश्री लांडे, भाऊसाहेब शिंद हे सर्व सदस्य आणि राजूभाऊ शिंद, काळूभाऊ निरगुडे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी माजी चेअरमन शरद चव्हाण, किसनराव चव्हाण, दिलीप अण्णा चव्हाण, सुरेश ताता चव्हाण, देवीदास कांबडी, सामाजिक कार्यकर्ते महेश चव्हाण, कचरू निंबेकर, बोराजी निंबेकर, पप्पू बदादे, भेकान निपुळगे, बाजीराव डगळे, शिवाजी बदादे, इंजिनियर संदीप चव्हाण, व्हाईस चेअरमन अरुण शिंदे, ग्रामविकास अधिकारी राममुळे आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते। हनुमान जन्मस्थान याचा प्रवेशद्वाराचा आज भूमिपूजन माननीय संपत नाना सकाळी तसेच भास्कर भाऊ खोसकर यांच्या हस्ते झालं। व आज 9 महिने झाले आपल्या कैलासवासी मधुकर मनाजी लांडे यांना जाऊन बाबांचे स्वप्न होतं की अंजनेरी गडावरती जाणाऱ्या रस्त्याला प्रवेशद्वार व्हावं, त्यासाठी खोसकर साहेबांनीही शब्द दिला होता आणि त्यालाच संपत नानांनी पूर्ण पाठबळ देऊन की बाबांना गेल्यानंतर वर्षभराच्या आत ही प्रवेशद्वार कसं उभं राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू। आज त्या निमित्ताने भूमिपूजन झालं। तसेच गावात प्रत्येक आमची दऱ्याचीवाडी, गाजरवाडी, मुंबईवाडी, गाव वस्ती सगळ्या वाड्यांवरती पाणी टाकी, रस्ते, गटारी यांचं आज आम्ही भूमिपूजन ठेवलेलं आहे। तर या निमित्ताने मी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे, नानांचे आणि भास्कर भाऊंचे सर्व ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो। आज अंजनेरी गावामध्ये लोकनेते कैलासवासी मधुकर मनाजी लांडे यांचं प्रवेशद्वार याचं भूमिपूजन आज इथं संपन्न होत आहे। मधुकर मनाजी लांडे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचं नाव स्मरणात राहो म्हणून आमच्या माझ्याबरोबर ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलं आणि पंचायत समिती या जिजाबाई लांडे, त्याचप्रमाणे आपले सर्व उपसरपंच सागर चव्हाण आणि सर्वच नेते किसनराव चव्हाण, पोलीस पाटील, सर्व दिलीप अण्णा, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य या भूमिपूजनास उपस्थित राहिले। तसे भास्कर भाऊ खोसकर आणि मी विशेष आपले आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांचे आभार मानतो। त्यांनी बोलल्याप्रमाणे लांडेताईंची जी अपेक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली आणि हे काम चांगलं होईल याची मला अपेक्षा आहे आणि लांडे मामांचं नाव स्मरणात राहावं यासाठी हे प्रवेशद्वार उपयोगात येईल। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अरुण प्रभाकर शिंदे, त्र्यंबकेश्वर।